मराठा आंदोलकांनी आता मुंबईकडे कूच केलेली आहे। नवी मुंबई एपीएमसी आंदोलकांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, मात्र नवी मुंबई पालिका प्रशासनाकडून कोणतीही मदत नाहीये। मराठा समन्वयकांनी हा आरोप लगावलेला आहे। नवी मुंबई एपीएमसी या ठिकाणी आंदोलकांची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। मराठा आंदोलकांनी आता मुंबईकडे कूच केलेली आहे। तर त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। पाहूया। मनोज जरांगे पाटील हे उद्या नवी मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये आझाद मैदान या ठिकाणी आंदोलनासाठी लाखो समर्थकांसह दाखल होणार आहेत आणि मात्र नवी मुंबई एपीएमसी परिसरामध्ये या सर्व समर्थकांची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आपल्या सोबत काही समर्थक आहेत, समन्वयक, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात। सर, कशा पद्धतीची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि मनोज जरांगे नेमकं कधी या ठिकाणी येणार आहे? संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील या नवी मुंबई शहरातून आझाद मैदानाकडे आज मध्यरात्री त्या ठिकाणी कूच करण्याची शक्यता आहे। कदाचित उशीर जर झाला तर उद्या सकाळी देखील त्या ठिकाणी पहाटे ते नवी मुंबई मधून मुंबईकडे जातील आणि कुठल्याही प्रकारचं सहकार्य लागलं तर त्यासाठी ते त्या ठिकाणी तत्पर आहेत आणि निश्चितपणे त्यांनी आम्हाला ते सहकार्य आतापर्यंत केलेलं आहे, आताही ते सहकार्य करतायत। त्यामुळे सरकारने जरी आम्हाला असहकार्याची भावना दाखवली असेल, प्रशासनाने जरी आम्हाला सहकार्य केले नसेल, तरी या नवी मुंबई शहरातला जो बहुजन समाज आहे हा निश्चितपणे या नवी मुंबई शहरामध्ये येणाऱ्या लाखो करोडो बांधवांची गैरसोय होणार नाही यासाठी त्या ठिकाणी प्रयत्नशील आहे। इमर्जन्सी काय लागले असेल तर आम्ही इथले जे हॉस्पिटल्स आहेत, मोठे मोठे पालिका प्रशासनाचे हॉस्पिटल आहे किंवा एमजीएम वगैरे हॉस्पिटल, त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की जर काही इमर्जन्सी असेल मेजर तर त्या असे पेशंट तिथे जातील। बाकी जे काही थंडी ताप वगैरे असतील तर त्या जागोजागी मेडिकल कॅम्प असणार आहेत। तिथे काय ॲम्ब्युलन्स असतील, डॉक्टर्स असतील आणि स्टाफ असेल तर ते तिथे चेकअप करून ते मेडिसिन देऊ शकतात। पाहू शकता की संपूर्ण जे मराठा समन्वयक त्यांनी मराठा आंदोलकांची सोय केलेली आहे आणि सिडको आणि नवी मुंबई प्रशासनाकडून कोणतीही भूमिका आतापर्यंत घेण्यात आली नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।